नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण रवा आणि तांदळाचं पीठ वापरून इन्स्टंट असे वडे करणार आहोत। हे वडे खूप छान होतात, अजिबात तेलकट होत नाही, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे होतात। तर असे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर चला, हे वडे करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। आपण इन्स्टंट वडे करणार आहोत, त्याच्यासाठी इथं मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। तर ह्या मेजरिंग कपने मी मोजून 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर त्याने मोजा किंवा कुठल्याही वाटीचं प्रमाण घ्या। 1.5 कप तांदळाचं पीठ, त्याच्यासाठी अर्धा कप रवा घेतला आहे आणि 3 कप त्याच कपने मोजून मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले पोहे खाण्याचे जे चमचे असतात ते 3 चमचे दही घातले आणि ते मिक्स केलं आहे। आता इथे थोडा कढीपत्ता घेतला आहे, 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, थोडा हिंग घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि 1 चमचा इथे जिरं घेतलं आहे। आता सुरुवातीला काय करायचं, हे रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घेऊया आणि आता गॅसवर कढई ठेवूया आणि पुढे काय करायचं दाखवते। आता इथे बाजूला गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यात थोडंसं तेल घालून घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात हिंग घालायचं आहे, जिरं त्याच्यातच घालायचं आहे आपल्याला। जिरं जरा फुलू द्यायचं। हे वडे खूप छान होतात, लगेच होतात, करायला सोपे आहेत। आता याच्यामध्ये आपण ओली मिरची घालूया आणि कढीपत्ता। आता हे मिक्स करायचं आणि आपण जे पाण्यामध्ये दही घालून ठेवलेलं आहे ते याच्यात ओतून घ्यायचं। आता याला जरा उकळी येऊ देऊया। आता याच्यात घालूया कोथिंबीर आणि आता याला एक उकळी काढून घेऊया। आता हे बघा, याला उकळी आली आहे, याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आपण जे रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र करून ठेवलं आहे ते याच्यात घालायचं। व्यवस्थित मिक्स करत घालायचं आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं। आता हे बघा, हे पाण्यात सगळं पीठ व्यवस्थित मिक्स झालं आहे, त्याचा असा एक गोळा झाला आहे। एवढं झालं की गॅस बंद करायचा आणि हे पीठ एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। आता हे पीठ मी एका ताटात काढून घेतलं आहे। आपण ते कढईत असतानाच व्यवस्थित मिक्स केलं होतं, त्यामुळं आता मळायची काही गरज नाही आहे। पहिल्या ताटाला थोडं तेल लावलं आणि मग त्याच्यात पीठ काढलं आहे। आता त्याला वड्याचा आकार देऊन घेऊया। हाताला तेल लावून घ्यायचं आणि गरम असतानाच करायचं। तुम्हाला जेवढ्या साईजचे करायचे तेवढा गोळा घ्यायचा आणि आपण जसं उडीद वड्याला शेप देतो तसं याला हातावरती थोडं फिरवून शेप देऊन घ्यायचा। हे बघा, असं सेंटरला होल करायचा। हे अशा शेपचे आता करून घ्यायचे आहेत आपण। आता तुम्हाला अजून एक करून दाखवतो। गरम असतानाच करायचं, म्हणजे त्याला चिरा वगैरे काही जात नाही आणि पीठ हातात घेताना व्यवस्थित मळून घ्यायचं। आता तुम्हाला मगाशी मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं, आता आपलं 1.5 कप तांदळाचं पीठ होतं आणि अर्धा कप रवा होता, म्हणजे दोन्ही मिळून 2 कप झालेले।
त्याच्यासाठी बरोबर 1 वाटी एक्स्ट्रा म्हणजे 2च्या एक्स्ट्रा 3 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात दही घालायचं. तुम्ही कितीही पीठ आणि रवा घेतला तर त्याच्यापेक्षा 1 वाटी फक्त पाणी एक्स्ट्रा घ्यायचं. हे बघा असं करायचं आहे. आता असं मी सगळे शेप व्यवस्थित करून घेते आणि दाखवते. इथे आता मी हे सगळे वडे असे करून घेतले आहेत. मी जे प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये या साईजचे म्हणजे खूप मोठाही नाही आणि खूप लहानही नाही, या साईजचे एकूण 33 वडे झाले आहेत. आता आपण हे तळून घेऊया. आता बाजूला कढईमध्ये मी तेल अगोदरच तापायला ठेवलेलं. तेल गरम झालं आहे. त्याच्यात आता वडे सोडूया. कढई जेवढे बसतात तेवढे सोडायचे. बस आता मी इथे 4च सोडते. गॅस मीडियमच ठेवायचा, खूप बारीक करू नका, मीडियम गॅसवरतीच करायचं. हे वडे तेलात अजिबात फुटत वगैरे नाही, छान तयार होतात. आता थोडी खालची बाजू झाली की आपण त्याला परतूया. आता खालची बाजू थोडी भाजली आहे, त्याला आता परतून घेऊया. आपण याच्यामध्ये दही वगैरे घालतो त्यामुळे छान अशी आंबट तिखट अशी छान चव येते. असे वडे तुम्ही नक्की करा. नाश्त्यासाठी खूप छान आहे, झटपट होतात, वेळ लागत नाही आणि हे तेलात अजिबात फुटत वगैरे नाही. आता आपण हे थोडे सोनेरी रंगावरती तळून घेऊया. हे बघा आता हे वडे इथं तळत आलेत. याला छान रंग आला आहे. खूप पण लाल नाही करायचे, अशाच रंगावर ठेवायचे. आता आपण हे काढून घेऊया आणि मी राहिलेले बाकीचेही असेच तळून घेते. बघा इथे मी वडे तळून घेतलेत. हे वडे वरून छान कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट असे तयार होतात. तर असे तुम्हीही नक्की करा. करायला अजिबात वेळ लागत नाही. गडबडीच्या वेळेस असा नाश्ता तुम्ही करू शकता. चव तर अप्रतिम अशी असते. तर अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.